एमआयएम समर्थकांनी नोटा उधळल्या। निवडणुकीच्या आचारसंहितेचं उल्लंघन झाल्याचा आरोप होतोय। छत्रपती संभाजीनगर मधला हा धक्कादायक प्रकार। प्रचार रॅलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय। तर निवडणुकीच्या आचारसंहितेचं उल्लंघन झाल्याचा आरोप करण्यात येतोय। एमआयएमच्या सभेत हा सर्व प्रकार घडलेला आहे। छत्रपती संभाजीनगर मध्ये एमआयएमच्या काही कार्यकर्त्यांनी नोटा उधळलेल्या आहे। प्रचार रॅलीचा हा व्हिडिओ आहे, ज्यामध्ये एमआयएम समर्थक नोटा उधळताना दिसून येतात। छत्रपती संभाजीनगरमध्ये आचारसंहितेचं उल्लंघन झाल्याचा आरोप करण्यात येतोय। अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी विजय चिडे, हे सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे। विजय, काय नेमका हा प्रकार? या व्हिडिओत एमआयएमचे हे समर्थक नोटा उधळताना दिसताय। नक्कीच जर पाहिलं, सध्या प्रचाराला सुरुवात झालेली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमचे उमेदवार जे आहेत ते प्रचार रॅली काढत होते। यावेळी एमआयएमच्या कार्यकर्त्याकडून थेट पैशाची नोटा ज्या आहेत त्या या कार्यकर्त्याच्या अंगावरती, नेत्यांच्या अंगावरती उधळणे करण्यात आलेले आणि त्यामुळे आता सध्या पाहिलं आचारसंहिता सुरू आहे आणि आचारसंहितेचं उल्लंघन जे आहे ते एमआयएम पक्षाकडून केलं जात असल्याचा आरोप जो आहे तो आता विरोधकांकडून केला जातो। पैशाचा नोटाचा वापर या ठिकाणी केला जात असल्याचा त्यांचा आरोप जो आहे तो या ठिकाणी आहे आणि सध्या एमआयएमच्या पक्षाच्या प्रचार रॅलीमध्ये जे आहे ते नोटा उधळण्याचा व्हिडिओ जो आहे तो सोशल माध्यमावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे आता आचारसंहितेचं उल्लंघन होत असल्याचा देखील आरोप केला जात आहे। जी विजय, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।